पोल जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। त्यातच मराठा आरक्षणाचा फटका कुणाला बसणार यावर भाजपच्या नेत्यांची वेगवेगळी मतं आता समोर आली आहेत। मात्र मनोज जरांगेंनी कुणाला धोबी पछाड दिली आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट। मराठा आंदोलनाचा महायुतीला फटका, जरांगेंचा नेम कुणाचा गेम, मनोज जरांगेंचा कुणाला धोबी पछाड। लोकसभेच्या निकालापूर्वी एक्झिट पोल जाहीर झाले। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात महायुतीची मोठी पिछेहाट होते। त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले। तर मराठा आरक्षणाचा महायुतीला फटका बसल्याची कबुलीच भाजपच्या गिरीश महाजनांनी दिली, तर विखे पाटलांना मात्र महाजनांची कबुली अमान्य आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, थोडा आरक्षणाचा प्रश्न असेल, काही थोडंसं उमेदवारी थोडीशी बदलायला पाहिजे होती काही ठिकाणी, ती बदलली नाही, असे 2-3 कारण आहेत। पण तरी मी आपल्याला सांगतो, ठीक आहे 45 आम्ही करणार नाही, मला कळत आहे, पण अतिशय चांगला आकडा, अतिशय सायझेबल फिगर आमची त्या ठिकाणी राहील। ठीक आहे, मला वाटत नाही त्यांचा काही फार परिणाम झाला म्हणून। शेवटी मराठा आरक्षणासाठी आम्ही सुद्धा पुष्कळ काम केलेलं आहे। आता त्यामुळं असं कोणी म्हणत असेल की आम्हीच फक्त आरक्षणासाठी लढा देतो आहे, आरक्षणाची लढाई ज्यावेळी सुरुवात झाली, सुरुवातीला जेव्हा 8 मोर्चे निघाले त्यावेळी आज सध्याच्या असणाऱ्या लोकांमध्ये कोणीच नव्हतं त्यावेळी, तेव्हापासून आम्ही आरक्षणासाठी लढा देतो आहे। लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याच राजकीय पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला। मात्र आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असं म्हणत मराठा समाजाला सूचक संदेश दिला। त्याचा फटका भाजप आणि महायुतीला बसल्याचं जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजात दिसून आले। मात्र आपली लढाई सगळे सोयऱ्यांच्या कायद्यासाठी असून कोणी पडलं किंवा कोणी जिंकलं तरी त्यावर पोस्ट करू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय। कोण पडल कोण नाही जिंकल याची आम्हाला नाही देणं घेणं, अजिबात देणं घेणं नाही। पण मराठा समाजाला आव्हान आहे की कोणी पडला कोणी निवडून आला तरी आपण निवडून येणाराची पोस्ट करायची नाही, पडणाराची करायची नाही, कोणाचा जे जे बी नाही आणि कोणाला नावही ठेवायचं नाही, आपण शांत राहायचंय। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात बसण्याची शक्यता विश्लेषकांकडून वर्तवली जाते। मात्र महायुतीतच मराठा आरक्षणाचा फटका कुणाला यावर मतांतर आहेत। त्यामुळे मनोज जरांगेंनी नेमकं कुणाला धोबी पछाड दिलाय हे 4 जूनच्या निकालातूनच स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।